आपल्या टीम साठी काय करतील ते एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल काटेतोळी संघासमोर. एक मिनिट सामना चालू करू नका पंच. काटेतोळीकडून बॉलर आहे तो रुपेश. पाहूया रुपेश वर्चेस कल्पेश. दीपेश सॉरी दीपेश. पंच एक मिनिट थांब. कल्पेश आणि हर्षद चालू करा पंच. पाहूया कल्पेश आपल्या टीम साठी काय करत आहे. पाहूया चालू असणारा सामना काटेतोळी वर्सेस खडकवणे. पहिला बॉल वाईट ने सुरुवात केलेली आहे काटेतळीने. कल्पेश काय करतोय आपल्या टीम साठी पाहायचं आहे. सुरुवात वाईटने झालेली आहे. सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतील. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. एक धाव. आता स्ट्राईकला असणारा हर्षद. पाहूया काय करतो तो आपल्या टीम साठी. एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. काटेतोळी पण तितकाच तुल्यबल संघ आहे. पाहूया एक धाव पूर्ण झालेले आहे. हा वाईट बॉल आहे. वाईटची एक धाव आणि एक धावून काढलेली अशा 2 धावा या चेंडूवरती मिळालेल्या आहेत. एकूण 3 धावा झालेल्या आहेत. 4 धावा झालेल्या सॉरी. उंच असा मारलेला चेंडू. पाहूया जय होतोय का 6 होतोय. आणि हा चौकार. सुंदर असा मारलेला चेंडू. या चेंडूवरती मिळालेले आहेत 4 धावा. संघाची धावसंख्या झाली 8. पाहूया काय स्कोर होऊ शकतो 3 ओव्हर मध्ये. सुरुवात तर चांगली झालेली आहे. 8 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 8 धावा. पुढचा चेंडू. सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया चेंडूवरती झेल होते का 4 मिळत येते. आणि याही चेंडूवरती 4 धावा. लगातार 2 चौके. कल्पेश याच्या बॅट मधून लगातार 2 चौकार आलेले आहेत. पाहूया 3 बॉल 12 धावा झालेले आहेत. 3 बॉल 12 धावा झालेले आहेत. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल कल्पेश कडून आपल्या टीम साठी. पाहूया काटेतळी समोर काय स्कोर ठेवतात ते. 3 बॉल मध्ये 12 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू. उत्तुंग असा मारलेला चेंडू सीमा रेषेच्या पार जाईल का. पाहूया हा षटकार. लगातार 2 चौके आणि त्यानंतर आलेला हा षटकार. कल्पेश आपल्या टीम साठी एक हाती गुण देत आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये 18 धावा झालेल्या आहेत. काटेतळीला कुठेतरी आता यांना थांबावे लागेल. कल्पेशला कुठेतरी थांबावे लागेल बॉलरला.
पहिल्या 4 बॉल मध्येच 18 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू डॉट बॉल. पाहूया पुढचा चेंडू सुद्धा डॉट येतोय का षटकार येतोय कल्पेशच्या बॅट मधून. कल्पेश हा चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. पुढचा चेंडू कल्पेशला काही समजलेला नाहीये, हा सुद्धा डॉट. सुंदर असे शेवटचे 2 बॉल केलेले आहेत. पहिली ओव्हर संपलेली आहे. 1 ओव्हर 18 धावा. थँक्स निवास आमचे वर्गमित्र खूप वर्षांनी 10वीच्या नंतर भेटलेले आहेत आणि ते पण बोलतात की मी पण कॉमेंट्रीची ट्राय करतोय. आणि सह्याद्रीचा मंच आहे, सह्याद्रीचेच खेळाडू वरती यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जर का कोणाला खरंच कॉमेंट्री करायची असेल तर या, आपला कौशल्य असेल ते दाखवा आणि सह्याद्रीमधून आपलं कौशल्य निर्माण करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तसेच मगाच्या पण मॅचला मी बोललो होतो केवनाले संघ थोडा बाउंड्रीचा समोरचा ताबा घ्या. जसं तुमच्या मॅचला पित्तलवाडी संघ आणि तुर्बे संघाने बाउंड्रीचा ताबा घेतला होता तसं तुम्हाला सुद्धा दुसऱ्या संघांना सहकार्य करायचं आहे. कारण की तुमच्या मॅचला जसे बॉल बॅक टू बॅक लगेच ग्राउंड मध्ये येत होते तसे आपल्याला सुद्धा सहकार्य करून दुसऱ्या संघाला बॉल बॅक टू बॅक द्यायचे. आपली स्पर्धा आहे, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. बॉलर नेम निखिल आणि उत्तुंग षटकार हा हर्षदच्या बॅट मधून. ओ छत्री खाली घ्या, ओ भाऊ छत्री बाहेर. हर्षल एक उत्कृष्ट फलंदाज आणि पाहूया झेलची संधी. ओ नो, हे काय पाहतोय आपण. ठीक है, चलता है क्रिकेट में सब कुछ होता है. आणि हर्षदच्या स्वरूपामध्ये पहिला झटका खडकावणे टीमला. निखिल एक उत्कृष्ट गोलंदाजी करताना आत्ताच सह्याद्री प्रीमियर लीग 4 चा विजयी मान पटकावलेला कर्णधार निखिल मोरे. बॅटिंग साठी आलेले समीर सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज आहेत. काहीसा पहिल्या ओव्हरला खूप अवांतर धावसंख्या आणि षटकार चौकारांची आतिषबाजी झाली होती. तिथे कुठेतरी निखिलने जखडून ठेवलाय खडकावणे टीमला. 24 पहिल्या ओव्हरला 18 होता, आता 24. काहीस जखडून ठेवलाय निखिलने आणि खूप असं सुंदर षटक टाकतोय निखिल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना आणि काहीसा क्लासिकल शॉट, उत्तुंग असा षटकार कल्पेशच्या बॅट मधून. कल्पेश एक आक्रमक फलंदाज खडकावणे टीमचा. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली आहे 31. 2 षटकांतर धावसंख्या झाली आहे 31. रबर बॉल आणि रबर बॉल मध्ये पावसाच्या धारा सुरू, खेळण्याचा आनंदच वेगळा आहे आणि हा आनंद आमचे सह्याद्रीचे सर्व खेळाडू घेत आहेत. धन्यवाद बदलापूर बॉईज, आपण आम्हाला ही स्पर्धा दिलात आणि या स्पर्धेचा आम्ही आनंद घेत आहोत. क्षितिज एक उत्कृष्ट उभरता तारा ज्याने एसपीएल मध्ये पूर्ण आपल्या स्वतःच्या खांद्यावरती भार घेऊन काटेतली संघाला विजयी केला होता, तोच क्षितिज हा.
आणि पाहूया संधी पहिलाच. आणि का मी माझा जो फॉर्म आहे तो कंटिन्यू ठेवत आहे दाखवताना. SPL चा फॉर्म सेम ठेवलेला आहे. ग्राउंड मध्ये जे उभे प्लेयर आहेत, जर तुम्हाला बॉल लागला तर बाउंड्री दिली जाणार नाहीये. त्यामुळे आपण जर असं बाहेर आणि क्लासिकल पाहूया. कॅच, वाट कॅच ट्राय. गुगली सुपर. भले कॅच नाही झाली काही हरकत नाही, पण जे प्रयत्न होते ना ते 100% होते. शेवटचा षटक चालू असताना दोन चेंडूच्या त्यानंतर धावसंख्या झाली आहे 32. पाहूया कल्पेश काय करतोय का आपल्या संघासाठी. आणि 1-1, 2-2, 1-1, 2-2, 1-1, 2-2, 1-1, 2-2. आणि हे काय पाहतोय, चिकी रन स्ट्राईकच्या नादामध्ये स्वतःचीच विकेट गेली. पित्तलवाडी संघ, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. जसं तुम्ही पहिल्या 2 मॅचला सहकार्य केलात तसंच थोडस सहकार्य करा बाउंड्रीला. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. निखिल, प्रतीक, खरंच तुम्ही मगाचपासून बाउंड्रीला राहून जो सहकार्य केलेला आहात तसंच सहकार्य करा जरा थोडं. थँक्स प्रतीक, खरंच आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. कारण की तुम्ही मगाशी पण आमच्या विनंतीला मान देऊन बाउंड्रीचा ताबा घेतला होता, आता सुद्धा घेतलात. त्यामुळे सर्वांच्याकडून पित्तलवाडी संघासाठी खूप खूप टाळ्यांचं स्वागत व्हायला पाहिजे. कारण की मित्रांनो, मगाचपासून त्यांची मॅच संपल्याच्या नंतर ना ते आणि तुर्ब्याचे संघ जाऊन बाउंड्रीचा ताबा घेतात. कारण की बॉल जेवढा लवकर आतमध्ये येईल तेवढा मॅच फटाफट होतात. 4 चेंडू 34 धावसंख्या पूर्णपणे क्षितिजनी जखडून ठेवलेला आहे खडकवणे संघाला. What a class shot! Class! सुपर. आजच्या दिवसातला बेस्ट शॉट बोलता येईल, कारण की आतापर्यंत तरी असा शॉट आला नव्हता. तो डे ऑफ शॉट बोलला जाईल ह्या शॉटला. अनिकेत त्याच्या उत्तुंग षटकार आणि धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे 40. पण जो पहिल्या ओव्हरला 18 आला होता त्याच्यानंतर कुठेतरी स्कोरला खूप दाबलेला आहे. शेवटचा चेंडू आणि क्लास कट. पण पाहूया किती धावसंख्या घेत आहे. 3, 4, 2. ओ काय चाललंय, काय मासे पकडतायत का काय आतमध्ये. थोडी थोडी याच पावसात वल्गनीची आठवण आली. असेच खलाटीमध्ये वल्गनीचे मासे सर्वीकडेच पकडले जातात. अंपायर ह्या किती धावसंख्या 3.
धावसंख्या झाली आहे 43 आणि 44 धावसंख्या विजयासाठी असणार आहे काटेतली संघाला. चला लवकर, थोडासा फास्ट, उशीर होत आहे, स्पर्धा भरपूर आहेत. आडावले संघ आणि ओमली संघ यांनी टॉस साठी यायचं आहे. या पुढचा सामना होणार आहे आडावळे वर्सेस ओमली. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी पुढे यायचं आहे. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायचे आहे. काटेतळी संघाने आपले ओपनिंगचे बॅट्समन हेही ग्राउंड मध्ये लवकर पाठवायचे आहे. वेळेअभावी सामना लवकरात लवकर उरकायचा आहे. टॉस साठी दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर पुढे यायचं आहे. आडावले संघाचे कर्णधार आलेले आहेत टॉस साठी. ओमली संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. तसेच टॉस आमचे लवेश शेलार यांच्या हस्ते उडवला जाईल. टॉस विन जय हनुमान आडावले खुर्द. निर्णय अजून पेंडिंग आहे. काटेतळी आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आहेत ना, कोण आहेत ते? ओपनिंगची जोडी मैदानात हजर झालेली आहे, निखिल आणि राज. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायचे आहे. पंच निखिल आणि राज, पाहूया आपल्या टीमला विजयाच्या बाजूने घेऊन जात आहेत का. किती धावसंख्या किती झाले? जिंकायला 44 धावा पाहिजे. पाहूया, 18 चेंडू 44 धावा असं समीकरण बनलेलं आहे. निखिल आणि राज आपल्या टीम साठी काय करतायत ते पाहूया. बॉलरचं नाव काय रे? बॉलिंग साठी आलेले आहेत ते जय. पाहूया जय काय करतायत ते. 44 धावा डिफेंड करतील का. ओपनिंग साठी आलेली जोडी निखिल आणि राज. स्ट्राईक असणारा निखिल. तसेच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आमचे कार्याध्यक्ष योगेश भाऊ मालुसरे यांचं आगमन झालेलं आहे. तरीच त्यांनी येऊन मंचावरती बसायचं आहे. तसेच त्यांचं स्वागत आमचे राज सावंत यांच्या हस्ते केलं जाईल. तसेच आमचे योगेश भाऊ मालुसरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार आमचे राज सावंत यांच्या हस्ते केला जाईल. ओ साहेब, ओ साहेब. पाहूया काटेतळी संघ 44 धावा पार करेल का. विजयाच्या बाजूने आपलं पारडं घेऊन जाईल का. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंच
स्ट्राईकला असणारा निखिल. पाहूया निखिलच्या बॅट मधून काय उत्तुंग असे षटकार येत आहेत का. काटेतळी संघाचा भरवशाचा बॅट्समन आहे तो. काटेतळी आपला 12वा खेळाडू जरा पाठवा. आता सामना चालू होत आहे. पाहूया बॉलर बॉलरचं नाव काय? जय. जय समोर असणार आहे तो निखिल. पाहूया टाकलेला चेंडू वाईट. वाईटनी सुरुवात होत आहे. काटेतळी संघाची वाईटनी सुरुवात होत आहे. नमस्कार साहेब, बोला ना. नाही काही नाही. लवकर चालू करा बॉलर. पाहूया पुढचा चेंडू. निखिल काय करतोय ते. सुंदर असा मारलेला चेंडू सीमारेषा पार होतोय का पाहूया. आणि हा षटकार निखिलच्या बॅट मधून आलेला पहिला खटकनीत असा षटकार. पहिला चेंडू पहिला षटकार निखिलच्या बॅट मधून आलेला षटकार. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतं ते. डॉट येतोय का पुन्हा एकदा षटकार येतोय. निखिल हा असा मोठा बॅट्समन आहे. पाहूया त्याच्या बॅट मधनं पुन्हा षटकार येऊ शकतो का. पुन्हा वाईट स्वर मारा होत आहे. वाईट बॉल झालेला आहे. 3 बॉल टाकले त्याच्यात 2 वाईट. 1 बॉल वरती षटकार आलेला आहे निखिलच्या बॅट मधून. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा वाईट. 1 चेंडू 9 धावा. 1 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. पाहूया काटेतळी संघाला पहिल्या षटकामध्ये 18 धावा मारलेला. त्याच पद्धतीने निखिल सुद्धा आपली वाटचाल करत आहे. 1 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. पाहूया निखिलला हा बॉल काही समजलेला नाही. डॉट बॉल जकडून ठेवलेला आहे बॅट्समनला या बॉलवरती. पाहूया पुढचा चेंडू. निखिल काय करतोय ते. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज काटेतळी संघाला. 2 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. पुन्हा डॉट बॉल. अतिशय सुंदर अशी बॉलिंग चालू आहे. 1 तेरी तो 1 मेरी अशा पद्धतीने बॉलिंग करत आहे. पाहूया निखिलने 1 बॉलवरती षटकार मारला तर करा, परंतु पुढचे 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत बॉलरने. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतील का झेल होतो ते. षटकार निखिलच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. 2 बॉल डॉट टाकल्यानंतर निखिलच्या बॅट मधून हा खणखणीत आलेला षटकार. 4 बॉल 15 धावा झालेले आहेत. पाहूया काटेतळीला ज्या पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा मारलेल्या त्याच पद्धतीने काटेतळीने सुद्धा वसूल केलेले आहेत. पाहूया निखिल हा एक मोठा बॅट्समन आहे. पुन्हा षटकार येईल का पाहूया. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत. 15 धावा झालेले आहेत. निखिलच्या बॅट मधून 2 षटकार आलेले आहेत. पुढचा चेंडू पाहूया षटकार येईल का. सुंदर असा टाकलेला चेंडू. हा चेंडू काही निखिलला समजलेला नाही.
5 चेंडू 15 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू बाकी आहे. पाहूया निखिल या बॉल वरती षटकार मारेल का. निखिलच्या बॅट मधून ऑफ साइडला मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेले आहेत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा झालेल्या आहेत. जशाच तसं उत्तर दिलेलं आहे निखिलने. पाहूया पुढच्या 2 चेंडू मध्ये 2 ओव्हर मध्ये किती धाव पाहिजे नाही 1 ओव्हर 17 धावा झालेल्या आहेत. 12 वर जिंकण्यासाठी काटेतळी संघाला 12 बॉल 27 धावांची गरज आहे. पाहूया हा स्कोर पार करतील का. बॉलरचं नाव कल्पेश. कल्पेशने एक सुंदर अशी बॅटिंग केली होती. आता पाहूया बॉलिंग मध्ये आपली काय जादू करेल का. बॅट्समॅनचं नाव काय राज राजला अजून एकही बॉल खेळायला मिळालेला नाही. पाहूया राजच्या बॅट मधून निघालेला हा समोरून मारलेला हा उत्तुंग असा षटकार. निखिलच्या पाठोपाठ राजने पण आपलं खातं खोललेलं आहे. 6 धावांनी पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा मारलेला षटकार. 11 बॉल 21 धावा. पाहूया किती बॉल मध्ये हा स्कोर चेस होतो तो. 11 बॉल 21 धावा काटेतळीला जिंकण्यासाठी आणि 11 बॉल डिफेंड करायचे आहेत खडकावणे संघाला. पाहूया खडकावणे का काटेतळी. पुढचाही चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु झेलबाद. आता 10 चेंडू 21 धावांची गरज. पाहूया जिंकण्यासाठी काटेतळीला 10 चेंडू 21 धावा. काटेतळी आपले बॅट्समन लवकर पाठवावे. 10 चेंडू 21 धावा काटेतळीला जिंकण्यासाठी पाहिजे. पुढचा बॅट्समन दीपेश. पाहूया आपल्या टीम साठी काय करतोय ते. 10 चेंडू मध्ये 21 धावांचं आव्हान आहे त्यांच्या समोर. दीपेश हा सुद्धा मोठा बॅट्समन आहे. पाहूया आता आज तो काय करून दाखवतो का. आपल्या टीम साठी विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो का. पुढचा चेंडू समोर मारलेला चेंडू षटकार. पहिल्या चेंडू मध्ये आल्या षटकार ठोकलेला आहे. दीपेशाने आल्या षटकार ठोकलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. 29 धावा झालेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू. दीपेशला काही समजलेलं नाही. हा चेंडू वाईट आहे. अवांतर धाव संख्या 9 चेंडू 14 धावांची गरज. पाहूया दीपेश काय करेल तो. दीपेशने मारलेला चेंडू. पाहूया 1 धाव तर पूर्ण केलेले आहे. एकच धावावरती समाधान मानलेलं आहे. आता स्ट्राईकला आलेला आहे तो निखिल काय करतो तो पाहूया आपण. पाहूया षटकार येईल का निखिलच्या बॅट मधून. आतापर्यंत त्यांनी 2 षटकार मारलेले आहेत. पाहूया तिसऱ्या षटकाची अपेक्षा. परंतु सुंदर असा कटवलेला चेंडू. 1 धाव तर पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालू आहेत. पाहूया
आणि दुसरी ही धाव पूर्ण केलेली आहे निखिलने. 33. आता 7 बॉल 11 धावांची गरज काटेतळी संघाला जिंकण्यासाठी. 7 बॉल 11 धावा. पाहूया 7 बॉल 11 धावा. निखिल काय करतोय पाहूया पुढच्या चेंडूवरती. उत्तुंग असा मारलेला चेंडू. पाहूया षटकार होतोय का. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. हॅलो 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 एक धावेवरती समाधान मांडलेलं आहे. हॅलो 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 शेवटचं सेटअप. बॉलरचं नाव समीर. 6 बॉल 10 धावा असं समीकरण आलेलं आहे. पाहूया निखिल अजूनही मैदानामध्ये आहे. मी मैदानामध्ये उभा आहे असं निखिल सांगतो. पाहूया पुढचा चेंडू. 6 चेंडू 10 धावा. पाहूया निखिल अजूनही मैदानामध्ये हजर आहे. पाहूया 6 चेंडू 10 धावा. निखिलला काही हा चेंडू समजलेला नाही. डॉट बॉल. पाहूया 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. निखिल अजूनही मैदानामध्ये उभा आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय ते. एक षटकार येईल का. पुढचा चेंडू निखिल साठी. निखिलच्या बॅट मधून एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी पण दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. पाहूया तिसऱ्या धावासाठी प्रयत्न करत आहेत. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. चौथ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न झालेले आहेत. आणि 4 धावा ह्या निखिलच्या रनिंग मधून आलेल्या आहेत. जरी चौकार आला नाही तरी त्यांनी धावून 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या एवढ्या सगळ्या पब्लिकने सगळ्या प्लेयरने 4 धावा पडून काढलेल्या आहेत दोघांनी. पुढचे 4 चेंडू 6 धावांची गरज. पाहूया 4 चेंडू 6 धावा. चार चेंडू 6 धावा. निखिल अजूनही मैदानात हजर आहे. काटेतळी संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडू 6 धावा. निखिलच्या बॅट वरती आलेला हा चेंडू आहे. पाहूया कॅच होते. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे निखिलने. आता 3 चेंडू 4 धावा. निखिल जोपर्यंत निखिल मैदानात आहे तोपर्यंत काटेतळीचा विजय हा नक्की आहे. पाहूया निखिलने आपल्या बॅट मधून 20 धावा वसूल केलेल्या आहेत.
पाहूया शेवटचे 3 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी काटेतळी संघाला 4 धावाची गरज आहे. निखिल अजूनही मैदानामध्ये हजर आहे. पुढचा चेंडू डॉट चेंडू आहे. पाहूया 2 चेंडू 4 धावा अटीतटीचा सामना आहे. कोण जिंकते? बॉलिंग टीम जिंकते का बॅटिंग टीम जिंकते? पाहूया. दोन चेंडू 4 धावा अटीतटीचा सामना. या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीने एक सामना झाला होता. पित्तलवाडी वर्सेस तुर्मेचा सुद्धा असाच सामना झाला होता. त्याच पद्धतीने हा सुद्धा सामना चालू आहे. परंतु निखिल उभा आहे. निखिलला ते मान्य नाही शेवटच्या बॉलवरती जाण्याचा. हा खणखणीत असा षटकार आणि आपल्या टीमला एका हाती जिंकून दिले असा निखिलचं सर्वांनी कौतुक करावे. पित्तलवाडीने सुद्धा शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून आपला विजय जल्लोष केला होता. तसाच निखिलने सुद्धा काटेतळीसाठी शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून आपला विजय जल्लोष केलेला आहे. खूप सुंदर बॅटिंग निखिलच्या स्वरूपामध्ये आणि छान वन मॅन हिरो का बोलतात काटेतली संघाचा तो निखिलने पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे. जो SPL चा फॉर्म होता बेस्ट बॅट्समन तो त्यांनी पुन्हा दाखवून ठेवलेला आहे की मी अजून बेस्टच आहे.